हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉग चॅनलमध्ये. आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या व्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे व्लॉग. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आपण एकदम आगळी वेगळी रेसिपी पाहणार आहे, म्हणजे शिल्लक राहिलेल्या पोह्यांपासून आपण ही रेसिपी पाहणार आहे. तर एखाद्या वेळेला आपले नाश्ता करून झाल्यानंतर ही पोहे शिल्लक राहतात आणि मग ते वेस्टच होतात काही वेळेला, कारण थंड झालं की ती पोहे खाल्ले जात नाहीत. मग त्याच्यामुळे मग त्याला कोण खाती नाही आहे आणि मग आपण एखाद्या वेळेला ते नाश पण होतात त्याच्यापासून. आणि त्या शिल्लक राहिलेल्या पोह्यापासूनच आज आपण ही रेसिपी तयार करणार आहे आणि खूप छान आणि स्वादिष्ट अशी रेसिपी आहे आणि कमीत कमी वेळेत होते, जास्त सामानही लागत नाही आहे. तर पाहूया रेसिपी. इथे बघा मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि पोहे मी मिक्सरला थोडंसं बारीक करून घेणार आहे. आणि इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत, तर 4 बटाटे मी खिसून घेणार आहे. तर हे मी पोहे मिक्सरला बारीक करून घेते आणि बटाटे खिसून घेते. तोपर्यंत जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचे राहिले असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला. तर इथे बघा मी ते पोहे अशा पद्धतीनं बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरला आणि बटाटे पण मी खिसून घेतलेले आहेत. शकता जे आपण मिक्सरला बारीक केलेले पोहे होते त्याच्यामध्येच मी हे जे 4 बटाटे मी खिसून घेतलेले ते पहिल्यांदा मी टाकून घेतलेले आहेत. आणि ते टाकून झाले की त्याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा कट केलेला होता तो टाकलेला आहे. तर मसाले कमीच टाकणार आहे, कारण पोहे मी तसेच बारीक करून घेतलेले आहेत आणि पोह्यामध्येही मसाले होते अगोदर. तर पाव चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि 3-4 हिरव्या मिरच्या मी कट करून टाकलेल्या आहेत. तर काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ती. आणि त्याच्यामध्ये आता पाव चमचा हळद टाकलेली आहे, थोडंसं जिरा पावडर टाकलेली आहे आणि थोडंसंच मी जिरं टाकलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा चाट मसाला टाकलेला आहे. तर चाट मसाला थोडा जास्त टाकला तरी चालतो, कारण त्याच्यामुळे चव छान येते. आणि इथं मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. आणि हे सर्व मसाले टाकून झाले की ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे मसाले व्यवस्थित लागलेही जातात आणि ते पीठ व्यवस्थित असं एकजीव पण होते. आणि ते थोडंसं एकजीव करून झालं की त्याच्यामध्ये इथं मी कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, ते 3 चमचे टाकलेलं आहे. तर याच्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकता. ते फक्त बाइंडिंगसाठी, म्हणजे थोडंसं ओलसर होतं ना मिश्रण त्या बटाट्यामुळे याच्यामुळे, तर ह्याच्यामुळे बाइंडिंग छान येते याच्यासाठी मी कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे 3 चमचे. याच्या जागी तुम्ही तांदळाचे पीठ टाकले तरी चालते. आणि ते टाकूनही छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पीठ मळल्यासारखं असा गोळा तयार करून घ्यायचा एक. तर इथे बघा पूर्ण मिश्रणाचा एक गोळा तयार करून मी घेतलेला आहे. आणि हाताला आता तेल लावायचं थोडं आणि त्याचे आता आपण छोटे छोटे कटलेटसारखा आकार द्यायचा, किंवा तुम्ही रोलही बनवू शकता. म्हणजे असं आपण रोलसारखाही आकार तुम्ही कोणत्याही प्रकारचा देऊ शकता. तर इथे मी रोल आणि कटलेटसारखा आकार दिलेला आहे. छोटे छोटे अशा टिक्क्यासारखं आपण ते बनवून घ्यायचं. आणि मी अशाच पद्धतीने मी सर्व टिक्क्यांना एक एक करून बनवून घेणार आहे. हाताला थोडंसं तेल लावायचं, हाताला तेल लावल्यामुळे ते मिश्रण आपल्या हाताला चिकटत नाही आहे. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप छान आणि टेस्टी रेसिपी आहे. चवीला तर एकदम खूप छान होते ही. आणि पोह्यांपासून एक वेगळा असा प्रकार पण तयार होतो आणि आपले पोहेही वेस्ट जात नाही आहेत. आणि छान रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. आणि इथे बघा मी हा रोल बनवून घेतले आहे, तर अशा पद्धतीनेही तुम्ही रोल बनवू शकता, हेही छान लागतात खायला. आणि आता मी सगळे बनवून घेते. तर बघा इथे मी बनवून घेतलेले आहेत, अजूनही मी बनवून घेते. आणि आता इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा थोडंसं टाकून बघितलं आहे की तेल गरम झालं आहे का. तर तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच मी आता एक एक करून ज्या कटलेट म्हणजे आपल्याकडे कटलेट बोलतात, पंजाबमध्ये याला टिक्की बोललं जातं, त्या टिक्क्या सोडून घेत आहे मी. आणि ते सर्व सोडून घेतल्यानंतर थोडंसं गॅस फुलच ठेवायचा, म्हणजे थोडंसं अगोदर भाजून द्यायचं छान असं, आणि नंतरच मग ते आलटी पालटी करून घ्यायचं, म्हणजे पलटी करून घ्यायचं आहे. थोडासा रंग यायला लागला की मग आपण ते पलटी करून घेत आहे बघा मी इथे. तर पटकन भाजलं जातं, कारण आपण सगळं इथं भाजलेल्याच वस्तू आहेत. बटाटे पण शिजवून घेतलेलेच आहेत आपण, पोहे पण आपले भाजलेलेच आहेत, म्हणजे तयार पोह्याच आपण बनवत आहे. त्याच्यामुळे इथं हे शिजायला जास्त टाईम लागत नाही, किंवा कच्चंही राहत नाही आहे ते आतनं, ते छानच बनलं जातं.
कारण इथं सगळ्या वस्तू ह्या आपण भाजूनच घेतलेल्या आहेत. तर बघा मी ते पलटीही करून घेत आहे. तर थोडंसं पलटी करून 1-2 वेळा पलटी करायला लागतं ते. तर 1-2 वेळा पलटी करून ते छान असं भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता असा रंग येईपर्यंत ते भाजायचं. हलकासा लाल रंग येईपर्यंत ते व्यवस्थित असं मी भाजून घेतलेलं आहे. आणि आता हे भाजून झालेलं आहे. तर मी आता ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. आणि खूप क्रिस्पी अशा ह्या टिक्क्या तयार होतात. कटलेट, टिक्क्या, रोल तुम्ही काहीही बोलू शकता. हा एक नाश्ताच आहे आणि खूप छान नाश्ता आहे हे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ट्राय केल्यानंतर कसा बनतोय ते मला कमेंट करून सांगा. कमेंट करत जावा. कमेंट खूप कमी येतात. माझं काही चुकत असेल तेही तुम्ही मला सांगू शकता, असं काही नाही. तर बघा ते मी पहिली बॅच ही काढून घेतलेली आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये जे दुसरे आपण रोल बनवून घेतलेले ते मी टाकलेले आहेत. आणि तेही मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. तर तेही जसे आपण पहिले बनवलेले म्हणजे पहिले तळून घेतलं त्याच पद्धतीनं आपण आता हे रोलही छान असं हलकंसा ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेणार आहे. तर एकदा दोनदा पलटी करावं लागतं ते. तर इथे बघा मी ते थोडंसं भाजत आलं की मी ते पलटी करून घेत आहे. तर इथे बघू शकता त्या जे रोल टाकून घेतलेले आपण त्यांनाही हलका ब्राऊन असा रंग आलेला आहे. आणि तेही मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर तुम्ही आवाजही बघू शकता एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत. आणि खूप छान मी पुढं तुम्हाला दाखवते, एक तोडूनही दाखवते आणि त्याचा आवाजही करून मी तुम्हाला दाखवते. तर आता बघा आवाज आणि त्याचा कुरकुरीतपणाही बघा तुम्ही. तर बघा किती कुरकुरीत असा कर्रकन असा आवाज आलेला आहे. आणि चवीलाही हे खूप छान लागतं. तर नक्की करून बघा रेसिपी. आणि आता मी ते प्लेटमध्ये काढून सर्व केलेलं आहे. तर तुम्ही याला हिरव्या चटणीबरोबर, टोमॅटो कॅचअपबरोबर तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, जे तुम्हाला आवडेल त्याच्याबरोबर खाऊ शकता. आणि माझी जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनही प्रेस करत जावा, म्हणजे मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ म्हणजे पोस्ट करेन ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत. किंवा ब्लॉगिंग पण मी करते, ब्लॉगचं पण एखाद दोन व्हिडिओ मी टाकत असते. आणि माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आठवणीने सबस्क्राईब करा ज्या ताई माझे नवीन व्हिडिओ पाहत असतील.